नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण वनस्पती बघणार आहोत, जिचं नाव आहे अतिबला. तिच्या नावाप्रमाणेच ती शरीरात अत्यंत बल निर्माण करणारी वनस्पती आहे. जर तुमचं शरीर कुठल्याही कारणाने म्हणजे वार्धक्यामुळे किंवा अतिश्रम केल्यामुळे जर अशक्त झालेलं असेल, तुमची हाडं, स्नायू जर त्यांचे बळ कमी झालं असेल, अशक्त झालेली असतील, तर ते बळ पुन्हा निर्माण करणारी, शरीरातला वात कमी करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती म्हणजे अतिबला. आता आपण हिचं आयडेंटिफिकेशन, ओळख, स्वरूप बघूया. अतिबलेचं साधारण 2 ते 3 मीटर उंचीपर्यंत वाढणारं गुल्म, ज्याला इंग्लिशमध्ये श्रब आणि बोलीभाषेत झुडूप असं म्हटलं जातं, असं याचं स्वरूप असतं, जे मखमली असतं. म्हणजे त्याच्या कांडावर, पानांवरती मऊ रोम असतात, ज्यामुळे हाताला ते मऊ लागतं. त्यानंतर याची पाने जर पाहिली तर ती अशी सिंपल, अल्टरनेट आणि पेटिओलेट म्हणजेच पेटिओल म्हणजेच देठ असलेली अशी असतात. आणि त्यांचा शेप जर बघितला तर ती अशी हृदयाकार म्हणजेच कॉर्डेट लीव्स असं म्हणतो आपण. आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या दंतूर आहेत, म्हणजे सेरेट मार्जिन्स त्याला असतात. त्यानंतर याला अशी सुंदर पिवळ्या रंगाची 5 पाकळ्या असलेली फुलं येतात. आणि त्यानंतर याचं महत्त्वपूर्ण आयडेंटिफिकेशन म्हणजे याचं फ्रूट, फळ, जे स्पेसिफिक अशा आकाराचं असतं, ज्याला बॉटॅनिकली शिझोकार्प असं म्हटलं जातं. आणि ह्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या फळाचा वापर जो आहे तो पूर्वीच्या काळी मुद्रणासाठी म्हणजे स्टॅम्प म्हणून केला जायचा. म्हणून ह्याचं अतिबलेचं एक पर्यायी नाव मुद्रिका असं सुद्धा आहे. आणि ह्याच्या ह्या अशा आकारामुळे याला संस्कृतमध्ये कंकतिका म्हणजे कंगव्यासारखं आणि हिंदीमध्ये कंघी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे ह्याच्या फळाला शिझोकार्प असं म्हटलं जातं, म्हणजेच अ ड्राय फ्रूट दॅट स्प्लिट्स इंटू सेगमेंट्स. म्हणजे हे फळ वाळल्यानंतर ह्याचे वेगवेगळे कंपार्टमेंट्स होतात आणि त्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये अशा छान छोट्याशा किडनी शेपच्या बिया असतात. अतिबलेचं लॅटिन नेम आहे ॲब्युटिलॉन इंडिकम. आणि ह्याचं उपयुक्तांग, मुख्य उपयुक्तांग आहे मूळ. त्या व्यतिरिक्त हिचं पत्र आणि बीजसुद्धा वापरलं जातं. धन्यवाद.